माझा पहिला प्रश्न असा असेल, की कॉन्स्टिपेशन म्हणजे नेमकं काय आहे? आणि असं आहे का, की जर रोज शौचाला नाही झालं, तर इट इज अ साइन ऑफ कॉन्स्टिपेशन? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज याच्यामध्ये काय आहे, की रोज आपल्याला जर मोशनला गेलं तरच कॉन्स्टिपेशन किंवा ह्या गोष्टी नसतात, असं लोकांचा गैरसमज आहे. पण याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला काय बघायला पाहिजे, रोज मोशनला जाणे हा क्रायटेरिया नाहीयेच आहे. तर वैद्यकीय भाषेमध्ये जर आपण सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं, तर काय आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे, की खूप कडक मल होणे किंवा खूप वेळ मोशनला जाणे, 20 किंवा 30 मिनिट खूप वेळ जाणे किंवा आठवड्यातून 3 पेक्षा कमी वेळा मोशन होणे किंवा मोशनला जेव्हा पण जातो तेव्हा खूप जोर करून लावणे, ही ॲक्च्युअली कॉन्स्टिपेशनची डेफिनेशन आहे. कॉन्स्टिपेशनमध्ये जर 2 व्यक्तींचा आपण जर विचार केला, तर एका व्यक्तीला जर रोज मोशन होतं आणि एका व्यक्तीला जर आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा मोशन होतं. पण ज्या व्यक्तीला आठवड्यातून 2 किंवा 3 वेळेला मोशन होतं, गेल्यानंतर लगेच जर मोशन होत असेल, तर सेकंड कॅटेगरी ही कॉन्स्टिपेशनच्या कॅटेगरीमध्ये येत नाहीये. तर फर्स्ट कॅटेगरी जो मनुष्य आहे, जो रोज मोशनला जातो, पण त्याचं कॉन्स्टिपेशन म्हणजे त्याला कडक संडास होते, खूप वेळ लागतो आणि वारंवार त्याला असं अस्वस्थ वाटतं किंवा मोशन पूर्ण क्लिअर नाही झालं असं वाटतं. त्याला आपण कॉन्स्टिपेशन इझिली आपण डायग्नोज करू शकतो किंवा कॉन्स्टिपेशनच्या कॅटेगरीमध्ये आपण म्हणू शकतो, की याला कॉन्स्टिपेशन आहे असं. बरं. आणि आजकाल हा त्रास जो आहे कॉन्स्टिपेशनला, तो प्रत्येक घरी बघायला भेटतो. तर मग हा इतका अचानक का वाढला आहे? कॉन्स्टिपेशनची मुख्यतः कारण बघण्यामध्ये आपल्याला काय बघायला पाहिजे, की आत्ता जे हल्लीचं लाईफस्टाईल आहे, त्या लाईफस्टाईलमध्ये आपण काय करतो, जंक फूड खूप प्रमाणामध्ये खातो. कोल्ड ड्रिंक्स म्हणजे जे कार्बोनेटेड आयटम्स असतात ते खूप ह्याच्यामध्ये आहेत. त्यातच आत्ता जे वर्किंग जे आपली एन्व्हायर्नमेंट म्हणा किंवा बाकी सगळं झालेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पुण्यासारख्या सिटीमध्ये आपण बघतोय तर आय-टी प्रोफेशनल किंवा बाकी जेवढे काही प्रोफेशनल असतील ते ऑफिस वर्क, डेस्क वर्क अशाच प्रकारचे आहेत. त्यामध्ये मोस्टली आपण 8 ते 10 तास पर्सिस्टंट एका जागेवर बसतो आणि दुसरं आहे की मेंटल स्ट्रेस आणि स्ट्रेन सध्या खूप जास्त वाढलेला आहे. एका जागी पर्सिस्टंट आपण 8 ते 10 तास बसल्यामुळे काय होतं, की आपल्या मोटिलिटी किंवा इंटेस्टायनल मोटिलिटी जी असते ती स्लो होते. त्यामुळे आपल्याला काय होतं, की मोशन प्रॉपरली क्लिअर होत नाही. सेकंड आहे की मेंटल स्ट्रेस आणि स्ट्रेन आता एवढ्या जास्त वाढल्यामुळे प्रत्येकाचं इमोशनल बिहेवियर किंवा हार्मोनल चेंजेस खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. त्यामुळे ही कॉन्स्टिपेशन होतं. आणि तिसरं आता प्रत्येक घराघरामध्ये काय आहे, की प्रत्येकाला वेळ नाहीये. त्यामुळे आता जेव्हा पारंपरिक जे आपण अन्न किंवा शिजवलं जात होतं किंवा प्रोसेस हे केलं जातं, ते आता न करता आपण काय करतो, की प्रोसेस्ड फूड किंवा बाहेरचं आउटसाइड फूड इझिली जे अवेलेबल आहे, पिझ्झा, मॅगी किंवा बर्गर हे यांचं अतिप्रमाणामध्ये सेवन केल्यामुळे काय होतं, की त्यांचं पोटामध्ये प्रॉपरली क्लिअर किंवा डायजेशन प्रॉपरली न झाल्यामुळे कॉन्स्टिपेशन होण्याची संभावना खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते. ह्यांचा ओव्हरऑल इफेक्ट सगळ्या बघितलं तर यंगर जनरेशनमध्ये कॉन्स्टिपेशनचा आजार हा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. घरोघरी ते दिसतं. मग सगळीकडेच आपण बघितलं तर मग प्रत्येक घरामध्ये कोणीतरी इंजिनियर असतं किंवा बाहेर जॉब करणारे असतात. त्यामुळे याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.